विरोधकांनी दाखवलेला फोटो 9 वर्षांपूर्वीच्या लग्नातील असल्याचं गिरीश महाजन म्हणालेत। मी लग्नात गेलेल्या कुटुंबाचा दाऊदशी कोणताही संबंध नाही। खडसेंचं राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही, तर कोण वैफल्यग्रस्त हे जनतेला माहीत असल्याचं म्हणत खडसेंनी महाजनांवर पलटवार केला। वर्ष झाले असतील त्यावेळेचा 15-16चा हा विषय आहे। त्यावेळेचा हा फोटो आहे, मी मान्य करतो। आणि त्यावेळेला सुद्धा या विषयाची आम्हीच चौकशी करून घेतली की बाबा हे लोक खरंच कोण होते, काय होते। पण तो त्या ठिकाणी नंतर त्यात लेखी त्यावेळेचा रिपोर्ट आजही समोर या ठिकाणी आहे। त्याचा कुठलाही दाऊदशी दूरपर्यंत संबंध त्या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं किंवा आम्ही बसलेलो होतो त्याचा कुठे त्यांच्याशी संबंध नाही आहे। परंतु खडसेंना आता पोटसू उठलेलं आहे, त्यांचा फार सत्यानाश झालेला आहे, कुठेही त्यांचं राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही। त्यामुळे ते थोडेसे मानसिकदृष्ट्या त्यांची म्हणजे त्याचा बिघाड झालेला दिसतो थोडं त्यांच्या डोक्यामध्ये, आणि त्यामुळे दररोज काही ना काही असे ते आरोप करत असतात। नाथाभाऊ वैफल्यग्रस्त आहे का चांगला अख्खा महाराष्ट्र पाहतोय। कोण वैफल्यग्रस्त आहे आणि कोण कामकाजात व्यस्त आहे हे जनतेलाच समजतंय। पहिल्यांदा आरोप माझ्यावर केला की तुम्ही आजारीच नव्हते, बोगस आजार दाखवला, नुसती नौटंकी केली। मग मी त्यावेळेस आव्हान दिलं की खरं मर्द असाल आणि मर्दाची अवलाद असाल तर माझ्या आव्हानाचा स्वीकार करा की मी आजारी नसेल तर मला जोडे मारा, मी आजारी असेल तर मी तुम्हाला जोडे मारतो। अजूनपर्यंत गिरीश महाजन जोडे खायला काही अजून तरी आलेले नाही आहे। दुखतंय आता या महाशयांना, आमच्या खडसेंना 137 कोटी रुपये दंड, महसूल चोरला, स्वतःच्या शेतातला मुरुम 84 एकर मधला विकला म्हणून झालेला आहे। भोसरी MIDC प्रकरणामध्ये त्यांना आता 27 कोटी रुपये दंड झाला आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच झालेल्या आहेत। आता यांना पायात चप्पल सुद्धा घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था त्यांची झालेली आहे, आणि म्हणून ते बावचळलेले आहेत, ते अक्षरशः बावचळलेले आहेत। आणि म्हणून काही करून आता माझं तर सत्यानाश झाला, मग हा कसा वर चालला, हा कसा पुढे चालला, मी याच्यावर काय आरोप करू, म्हणून अशा प्रकारचे जुने कुठेतरी आरोप शोधून काढले जात आहेत। आणि म्हणून आज त्यांच्या उद्वेगातून त्यांनी हा आरोप माझ्यावर केलेला आहे। सर्वसाधारण शिक्षकाचे चिरंजीव आहे, तुमच्याकडे करोडोची मालमत्ता या 10 वर्षात आली कशी? गिरीश महाजन उत्तर देऊ शकत नाही, पळ काढतात आणि म्हणून ते असं काहीतरी वेडेवाकडं बोलत असतं। माझ्या पायात चप्पल राहणार नाही का गिरीश महाजनचा राहणार नाही हे तर काळच ठरवेल। मी एक ब्रॉस सुद्धा मुरुम किंवा 1 टन सुद्धा मुरुम तिथून उतरलेला नाही, तो नॅशनल हायवेने उतरला आहे। माझं आव्हान आहे गिरीश भाऊंना की 137 कोटी माझ्याकडनं वसूल करून दाखवा। गिरीश महाजनाने कितीही सांगितलं तरी ते सत्य आहे, ते सत्य आहे। मग चौकशी करा ना, चौकशी करायला काय हरकत आहे?